शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो, माझा शेतकरी बाप. ही म्हणून दावायला शाळेतनं तडकीकडं आली का ग तू? आणि काय लिहिलंय तुमच्या पुस्तकात आम्हा शेतकऱ्यांबद्दल? माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. आबा, मी मोठी झाल्यावर शेतकऱ्याबरोबरच लगीन करीन. शेतकऱ्यासंग लगीन कराय तुला शाळेत घातलंय का? अगं तू शाळेत जाणार, मॉब शिकणार, शिकून मोठी होणार, मोठी झाल्यावर मोठी डॉक्टरीन होणार आणि तुझं लगीन बी मोठ्या डॉक्टर संग होणार. पण आबा, शेतकरी तर समजा जगाचा पोशिंदा असतोय ना, तुमच्यासारखा. अगं उभ्या जगाचा पोशिंदा कित्यांदा उपाशी झोपतो हे तुला कुठं माहीत आहे लेकरा? तू माझी बेस्ट मम्मा नाहीयेस. पिल्लू, डबा दिलाय तुझ्याजवळ, तुला हवं तेवढं घे. तू त्या भाजीवाल्याला त्याचे सगळे पैसे का नाही दिले? मेथीची भाजी कशी? 15 रुपये. 2 कशा देणार? द्या की 25. काय मामा, किती जास्त सांगताय? 20ला द्या 2 आणि वाटाणा पण द्या अर्धा किलो 20ला. माऊली एवढं कमी होतंय वय? वाटाणा 30 रुपयाला अर्धा किलो आहे. 25 रुपये तरी द्या. नाही मामा, 20च बरोबर आहे. तुम्ही सांगतानाच जास्त सांगताय. नाही परवडत माऊली एवढं. ठीक आहे, मग राहू द्या. हो माऊली, या इकडं या. आणि कोथिंबीर पण टाका थोडी. अरे, खरेदी करताना अशीच करायची असते बाळा. मग मग मला शूज घेताना, ड्रेस घेताना, तू पार्लरमध्ये गेल्यावर जेवढे पैसे मागतात तेवढेच देतेस ना तू? अरे, पण भाजी खरेदी करताना अशीच करायची असते ना. का? कारण अरे बाळा, कशाला एवढा विचार करतेस? शहाणी बाळेस की नाही तू? चल, दूध संपव बरं पटकन आधी. नाही, तो भाजीवाला गरीब होता म्हणून तू त्याला त्याचे सगळे पैसे दिले नाहीस. तू नाहीस बेस्ट मम्मा, मला नाही पाहिजे दूध, जा. अगं पिल्लू, थांब. अगं ऐक तरी. नाही शिकणार मी आता. नाही करायचंय मला कॉलेज. आयुष्यभर माझ्या मनात हाच गिल्ट राहणार आहे की माझ्या शिक्षणामुळे आबांना स्वतःला संपवावं लागलं. फक्त एकदा जर त्यांनी मला सांगितलं असतं की पैशांची अडचण आहे तर नसती भरली मी फी, नसतं केलं कॉलेज. फी भरली नसती म्हणून मेले तर नसते ना. मग काय गरज होती आबांना असं करायची? नाही करायचंय मला कॉलेज.
आशा, तुझ्या वडिलांनी हा निर्णय घ्यायला नको होता, पण आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातातून निसटून गेल्या आहेत. पण तुझ्या शिक्षणामुळे त्यांनी आत्महत्या केली असं तू मुळीच विचार करू नकोस. तुझ्या शिक्षणासाठी त्यांनी आत्महत्या केली हे लक्षात ठेव. तुला डॉक्टर बनवणं हे त्यांचं स्वप्न होतं आणि या स्वप्नासाठी ते मरायला सुद्धा तयार झाले. आशा, आज तुझे वडील जिवंत नाही, पण त्यांचं स्वप्न जिवंत आहे तुझ्या रूपात. त्या स्वप्नांना जिवंत ठेवायचंय, ते पूर्ण करायचंय का मध्येच मारून टाकायचंय, हे सगळं तुझ्या हातात आहे. आशा, तुला डॉक्टर बनावंच लागेल. एक चांगली डॉक्टर बन आणि पेशंटच्या उपयोगी पड. त्यांची सेवा कर. तुझ्या वडिलांसारख्या गरीब शेतकऱ्यांची सेवा कर. आबा. तुझ्या वडिलांसारख्या गरीब शेतकऱ्यांची सेवा कर. तुझ्या वडिलांसारख्या गरीब शेतकऱ्यांची सेवा कर. तुझ्या वडिलांसारख्या गरीब शेतकऱ्यांची सेवा कर. मी एवढी कृतज्ञ कशी होऊ शकते? थँक्यू पियू, मला जाणीव करून दिल्याबद्दल. चढली होती माझ्या विचारांवर आणि आचारांवर भ्रष्टतेची काजळी. जेव्हा समाजामध्ये जळत होती माणुसकी, जाणीव आणि कृतज्ञता. नाहीत माहिती कारणं, कधी प्रयत्नही नाही केला जाणून घेण्याचा की का जळते आहे माणुसकी, का भस्मसात झाली आहे जाणीव आणि का होरपळून निघत आहे कृतज्ञता. स्वतःला एक विद्येची ज्योत समजणारी आणि स्वतःचं आयुष्य प्रकाशमय करू पाहणारी मी आज कळतंय मला की कुठल्या ज्योतीवर कधी काजळी नसते चढत. मला नाही बनायचं नुसता माणसाचा पुतळा ज्यामध्ये कधी माणुसकीच नसते. मला नाही बनायचं ज्योतीची नुसती प्रतिकृती जी कधी प्रकाशच देत नसते. मला बनायचंय माणूस. मला बनायचंय ज्योत, माणुसकीने आणि विद्येने जी आयुष्य प्रकाशमय करू शकेल, जाणीवेने जिचं आयुष्य कृतज्ञ असेल.
रामादादा? काय दादा, कशी आहे तब्येत? शुगर आहे ना नॉर्मल आता? होय डॉक्टर साहेब, सगळं व्यवस्थित आहे. साखर बिकर नॉर्मल आहे. सगळं बघा ठणठणीत आहे. कसं माहिती तुम्हाला नॉर्मल आहे ते? अहो 1 महिना होऊन गेला, क्लिनिकमध्ये पण आले नाहीत ते. तुम्हीच सांगा जरा त्यांना काहीतरी. का हो दादा, असं का बरं? अगं काय सांगू पोरी तुला, कामं लय असत्यात राहणार. दादा, आपल्या तब्येतीपेक्षा महत्वाची आहेत काही कामं? आपलं वय झालंय आता, आहे ना लक्षात? की अजूनही तरुण असल्यासारखं वाटतंय तुम्हाला? अगं लक्षात राहावं म्हणून तर दादा काठी वापरतात. बर, महत्वाचं विसरूनच जाईल. हा घ्या मक्याचा हुरडा. बसलो तू सांच्याला हुरडा भाजत, तुमची गाडी दिसली, मग आलोय घेऊन. घ्या घ्या दादा, खूप छान काम केलं बघा तुम्ही. अहो द्या हो, आधी मला द्या तो. हा ही घ्या, नातीला बी द्या आमच्या. दादा, असा जर हुरडा रोज रोज भाजून तुम्ही जर विकला तर खूप चांगले पैसे मिळतील. मग त्याला काय झालं न मिळायला? मग उद्याचपासून तुम्ही नवीन धंदा सुरू करा. आपल्या बसस्टँडजवळ बसायचं, प्रवाशांची भूक पण भागेल आणि चांगले पैसे पण मिळतील. करूया की, त्यात काय आहे तवा. मग आम्हीच तुमचं पहिलं गिराईक समजा आणि हे पैसे घ्या. अगं काय बोललीस पुरी, हे धंदा मी उद्यापासून सुरू करणार आहे, आजपासून नव्ह. दादा, राग मानू नका हं. अगं माझ्या पोरी वाणी तू जावा आता, कंस गार होतेली. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धंदा, कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. पियू, हे बघ काय आहे. हे काय आहे ग मम्मा? तुझी मम्मा बेस्ट मम्मा असल्याचं सर्टिफिकेट. म्हणजे तुझ्या मम्माने एवढे पैसे गरीब शेतकऱ्यांना मदत म्हणून दिलेत. खरंच? तू माझी बेस्ट मम्मा आहेस. हो रे बाळा. पियू, फक्त तुझी मम्माच बेस्ट नाही काय, हे बघ तुझे पप्पा पण बेस्ट आहेत. पिऊची मम्मा बेस्ट, पिऊचे पप्पा बेस्ट, मग पिऊलाही बेस्ट बनायचंय. हे बघ मम्मा, माझ्या प्रोजेक्टचा पहिला नंबर आला. अरे वा. पप्पा, मला तुमच्यासारखंच सर्टिफिकेट मिळवायचंय. तुला तुझा प्राइस मनी? शेतकऱ्यांसाठी.